दुसरा मुद्दा, आपल्या 150 ते 200 वर्षापूर्वीच्या सरकारी नोंदी सापडल्यात. या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळने सगळे गोळा केलेत. पडेल फिडेल सगळे मराठ्याने पाडेल सगळे गोळा केलेत आणि त्यांची मागणी मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्यात त्या रद्द करा. छगन भुजबळ, मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. याच्यासाठी तू ओबीसीत मराठ्यात वाद लावतो. तुला एवढं तरी डोकं पाहिजे की तू मंत्री पदावर आहे, संविधानाच्या पदावर आहे. त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द कराय म्हणतो. म्हणजे आपण किती मूर्ख आहेत हे तरी तुला कळायला पाहिजे. तुला आरक्षण कसं मिळालं तुला माहित आहे का छगन भुजबळ? फुकाट. मराठ्यांचं 16% 94ला तुला फुकाट दिलं. बोगस आरक्षण खातो. मंडल कमिशनने दिलेलं आरक्षण सुद्धा बोगस ते खातो. आमच्या मराठ्यांच्या 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या रद्द करा म्हणते ती. म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो, समजा आपला या लातूर जिल्ह्यात 2 एकरचा सातबारा सापडलाय आणि ज्या शेजारी 2 एकरचा सातबारा सापडलाय त्याच्या शेजारी बांधाला पलीकडून छगन भुजबळ. पलीकडच्या छगन भुजबळचं म्हणणं आहे तो जरी सातबारा सापडला असला तरी त्याच्यावरचं नाव खुडेव मफलत नाव टाकायचंय मला त्याच्यावर. तो काय जागिरी का एकट्याची? म्हणजे ओरिजिनल नोंदी असून रद्द करा. म्हणजे आपला सातबारा असून त्याचं म्हणणं ही जमीन सोडा, इथं आमचे जनावर चरायचे. तो जनावर तिकडे नदीत नेऊन बांधेव ना डोक्या इतक्या पाण्यात. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या रद्द करा. एकाही राज्यात ओबीसीची नोंद सरकारी नाहीये तरी त्यांना आरक्षण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.